हाय हॅलो नमस्कार, मी आहे अर्चना आणि आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी एक खास असा मेशो हॉल घेऊन आली आहे। त्यामध्ये मी कमाल प्रोडक्ट्स स्वस्त आणि मस्त अशा दरात खरेदी केली आहेत। चला तर मग आज बघूया आज मी काय काय खरेदी केले ते। फर्स्ट आहे दिवाळीसाठी तुम्हाला आता ब्लाऊज शिवावे लागतील। खूप साऱ्या साड्या घेतात, लेडीजचा जो आवडता विषय आहे आणि ब्लाऊज वेळेवर मिळत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम्स येतात किंवा सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज आपण शिवत नाही, तर अशा प्रकारचे स्ट्रेचेबल ब्लाऊज आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे की मी मेशोवरून खरेदी केले। हे बघा, हे तुम्ही बघू शकता किती स्ट्रेच होत आहे। यावर असं गोल्डन कलरचं टिकली वर्क दिलेलं आहे, पूर्ण ऑल ओव्हर असं टिकली वर्क दिलेलं आहे आणि एल्बोपर्यंत स्लीव्स दिलेली आहे। याला फ्रंट आणि बॅक नेक राऊंडमध्येच दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं छोटीशी अशी लेसची डिटेलिंग दिलेली आहे, बघू शकता। हे मी वाईन कलरमध्ये घेतले आणि यामध्ये भरपूर सारे कलर अवेलेबल आहे की जे तुम्ही तुमच्या साडीवर मॅचिंग करून घेऊ शकता। फ्रंटचा थोडासा छोटा आणि बॅकचा मोठा नेक दिलेला आहे की जास्त डीप पण नाही आहे आणि जास्त कमी पण नाही आहे। सेकंड आहे वर्क केलेले ब्लाऊज पीस आहे। हे मी रेड कलर मध्ये घेतले। रेड कलर हा कोणत्याही साडीवर मॅचिंग होतो, तर बघू शकता तुम्ही यावर किती सुंदर असं डिझाईन केलेलं आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे यावर। अशा प्रकारे ब्लाऊजला हा बॅक नेक आहे, पूर्ण असा वर्क केलेला आहे आणि त्यावर गोल्डन कलरच्या थ्रेडनी वर्क केले आणि त्यावर टिकली चिटकवलेली आहे। हा आहे बॅक नेक, हा त्याचा फ्रंट नेक दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। नंतर स्लीव्ज आहेत, दोन्हीही स्लीव्जवर अशा प्रकारचं डिझाईन दिलेलं आहे, पूर्ण गोल्डन कलरचं वर्क आहे। आपल्या बहुतेक साड्यांवर गोल्डन कलरचंच वर्क असतं आणि त्यामुळे ही कोणत्याही साडीवर हा ब्लाऊज पीस मॅच होईल। या प्रकारे असं नाजूक अशी डिझाईन दिलेली आहे, जास्त हेवी वर्क नाही आहे पण दिसायला खूप सुंदर दिसते आणि हा सिल्कचा कपडा आहे, तुम्ही बघू शकता किती शाईन आहे त्याला आणि एवढ्या कमी किमतीत तुम्हाला हे मेशोवर अवेलेबल आहे। यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारे कलर तिथे मिळतील जे तुम्हाला मॅचिंग हवे असतील किंवा अशा प्रकारे ग्रीन, रेड, येल्लो कलरचे जर तुम्ही ब्लाऊज पीस घेतले तर ते कोणत्याही साडीवर मिसमॅच करून तुम्ही घालू शकता। नेक्स्ट आहे हे पण स्ट्रेचेबल ब्लाऊज आहेत, मी कॉम्बो ऑफरमध्ये घेतलेले आहेत। हे दोन कॉम्बोमध्ये मिळतात। हा आहे राणी पिंक कलर, हा पण बघू शकता। याचा नेक बघा किती सुंदर दिलेला आहे आणि स्लीव्जवर असं नेटचं ट्रान्सपरंट अशी स्लीव्ज दिलेली आहे। एकदम सॉफ्ट कपडा आहे, खूप सॉफ्ट कपडा दिलेला आहे। हे बघा, ह्यावरचं नेटचं असं डिझाईन खूप सुंदर दिसतंय। हे हा पण स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे। यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत आणि भरपूर साइजेस देखील अवेलेबल आहे। तुम्ही तुमच्या चॉईसने दोन कलर कोणतेही चॉईस करून तुम्ही ऑर्डर करू शकता। नंतर आहे ब्लॅक कलर। ब्लॅक कलर पण सेम आहे, सेम तसंच डिझाईन दिलेलं आहे। यामध्ये स्लीव्ज अशी ट्रान्सपरंट नेटची दिलेली आहे, बॅक नेक आणि फ्रंट नेक राऊंडमध्ये दिलेला आहे आणि हा देखील स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे। दोन ब्लाऊजचा हा कॉम्बो दिलेला आहे। थर्ड आहे हा अनारकली सेट आहे, ऑरेंज कलर मध्ये घेतला आहे। यामध्ये पिंक कलर देखील अवेलेबल आहे, पण नेहमी पिंक घालून मलाही कंटाळा आला होता म्हणून मी थोडासा ट्राय केला ऑरेंज कलर, पण हा देखील खूपच सुंदर दिसतो। यामध्ये याला 3/4 स्लीव्ज दिलेली आहे आणि 3/4 स्लीव्जला गोटापट्टीची अशी डिझाईन दिलेली आहे, अशी लेस लावलेली आहे गोटापट्टीची। ऑल ओव्हर असाच प्रिंटेड कुर्ता आहे हा अनारकलीमध्ये, बघू शकता। हा शॉर्ट कुर्ता आहे, खालच्या साईडला पण असं गोटापट्टीचंच गोटापट्टीच्या लेसनीच अशी डिझाईन केलेली आहे खालच्या साईडने देखील। नेकला पण गोटापट्टीचंच वर्क केलेलं आहे, बघू शकता किती छान वाटतंय।
हा तुम्ही फंक्शनल पण यूज करू शकता आणि इतर वेळी याचा उपयोग होऊ शकतो. प्युअर कॉटनचा कपडा आहे. अजिबात अजिबात असा पातळ नाही आहे, या सी थ्रू नाही आहे. खूप सुंदर असा कपडा दिलेला आहे. यावरचा जो बॉटम आहे तो या प्रकारचा दिलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. याचं इलास्टिक दिलेलं आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला देखील बॉटम एकदम लूज दिलेला आहे, फिट होणार नाही. यावर देखील इथं चुन्या टाकून हा बॉटम जास्त वाढवलेला आहे आणि बॉटमला पण लेस असं डिझायनिंग केलेलं आहे. गोटापट्टीची लेस लावलेली आहे, त्यामुळे तो अजून जास्त छान खुलून दिसतोय. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि दुपट्टा देखील एकदम सॉफ्ट दिलेला आहे आणि छोटा नाही आहे, भरपूर लेंथ भरपूर मोठी दिलेली आहे. हे बघू शकता. अशा प्रकारचे जर दुपट्टे असेल तर तो सरकत नाही वगैरे, व्यवस्थित बसतो आणि एकदम सॉफ्ट आहे. याला पण छोटीशी अशी लेस लावलेली आहे, बघू शकता. त्यानंतरचा आहे हा ग्रीन कलर, पॅरेट ग्रीन कलर बोलतात त्याला. हा कुर्ता आहे, हा देखील कॉटनमध्येच आहे. हा पण अनारकलीमध्ये आहे आणि ह्याला असा राऊंड नेक दिलेला आहे आणि नेकला समोरच्या साईडला असं बटन दिलेलं आहे. काहीतरी वेगळा नेक दिलेला आहे याला आणि स्लीवलेस आहे हा. स्लीव्जला देखील अशी छोटीशी अशी व्हाईट कलरची लेस लावलेली आहे. पॅरेट ग्रीन आणि पिंक कलरमध्ये हा कुर्ता आहे. खालच्या साईडला घेर तुम्ही बघू शकता, किती घेर आहे बघा. खूप छान दिसतो घातल्यावर हा ड्रेस. याचा बॉटम स्ट्रेट पॅन्ट दिलेली आहे. ती व्हाईट कलरमध्ये, व्हाईटवर पॅरेट ग्रीन आणि पिंक कलर आणि ब्लॅक कलरमध्ये डिझाईन दिलेली आहे. पूर्ण प्रिंटेड बॉटम दिलेला आहे ह्याचा. याला पण इलास्टिक दिलेली आहे आणि खूप छान असं कॉटन आहे. अजिबात सी थ्रू नाही आहे, मस्त दिसतो. याला दुपट्टा नाही आहे, हा 2 पीस सेट आहे. नेक्स्ट आपण अजून एक कॉटनचा कुर्ता बघणार आहे. हा बघूया कसा आहे. हा पण 3 पीस सेट आहे, बघू शकता. किती सुंदर दिलेला आहे ड्रेस. पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे. व्हाईटवर रेड आणि ऑरेंज कलरचे असे फ्लावर्स दिलेले आहेत. याची देखील 3/4 स्लीव्ज आहे. आता थंडीच्या दिवसात 3/4 स्लीव्ज आपण यूज करतो. हे बघू शकता. हा देखील अनारकली नाही आहे, याला साईडला असं कट दिलेलं आहे, हे बघू शकता. आणि साईडला याला असे नॉट दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्ही फिटिंग करू शकता. सेपरेट अशी फिटिंगची गरज नाही आहे. साईडला अशी लेस दिलेली आहे, त्यामुळे तो अजून जास्त खुलून दिसतोय. नेकला बघू शकता तुम्ही, असं छोटंसं एम्ब्रॉयडरी नेकला असं बारीक असं वर्क केलेलं आहे बघा. एकदम नाजूक व्ही नेकमध्ये याचा नेक आहे आणि लेस आणि त्यावर पाईपची असं वर्क केलेलं आहे. छोटे छोटे पाईप जे आहेत आरी वर्कसाठी वापरतात, त्याचं वर्क केलेलं आहे. याचा देखील घेर भरपूर आहे. ए लाईनमध्ये आहे. हा टॉप ए लाईनमध्ये दिलेला आहे. मध्ये वेगळी डिझाईन आहे आणि साईडला वेगळी डिझाईन आहे, त्यामुळे हा जास्त खुलून दिसतोय. कलर एकदम फ्रेश आहे, खूप फ्रेश आहे. याचा बॉटम पण सेम कुर्त्यासारखंच दिलेला आहे. स्ट्रेट पॅन्टच आहे याच्यावर पण आणि खाली असं डिझाईन केले. अफगाणी पॅन्ट जशी असते ना त्या टाईप आहे, पण स्ट्रेट पॅन्ट जेवढी स्ट्रेट पॅन्ट सारखीच आहे थोडीशी. हे बघू शकता. खाली पण याला लेस लावलेली आहे, त्यामुळे अजून छान दिसतोय त्याचा लुक. आणि असे ड्रेस तुम्ही कम्फर्टेबली एकदम कम्फर्टेबल असतात, हे तुम्ही कधीही घालू शकता. यावरचा दुपट्टा देखील खूप छान आणि सॉफ्ट आहे. मलमलचा दुपट्टा जो बोलतात ना, त्या प्रकारचा दुपट्टा दिलेला आहे.
हे बघा, व्हाईट कलरमध्ये आहे हा आणि खूप सॉफ्ट आहे. तुम्ही हा वन साइड देखील असा वापरू शकता. अजिबात घसरत नाहीत हे मलमलचे किंवा एकदम सॉफ्ट असे कपडा दिलेला आहे. त्यामुळे कॉटनचे कपडे मी का दाखवलेत, कारण तुम्ही हे कधीही यूज करू शकता. नंतर नेक्स्ट आहे, दिवाळी जवळ आली तर आपण घरात आपल्यासोबत घराचंही डेकोरेशन करणारच. त्यासाठी मी काही होम डेकोर पण प्रोडक्ट दाखवणार आहे. फर्स्ट आहे हे हे पिंक कलरमध्ये मी घेतलं आहे. हे पाहू शकता. याला अशी इलास्टिक दिली आहे. या इलास्टिकमुळे आहे ना तुमच्या बेडवरून हे अजिबात सटकणार नाही, एकदम फिट बसतं. आणि यावर असे फ्लावर्सचे डिझाईन दिले. हे बघू शकता, क्लाउड्स दिलेत, फ्लावर्स दिलेत, हार्ट शेपचं डिझाईन दिलेलं आहे. खूप फ्रेश असा बेबी पिंक कलर आहे. मला ही एक छोटी मुलगी आहे आणि तिला पिंक कलर खूप आवडतो. आणि मी जेव्हा चॉईस करत होते तेव्हा तिने सांगितलं मम्मा पिंक घे, म्हणून मी हा घेतला आहे. यामध्ये पण तुम्हाला कलर अवेलेबल आहेत. यामध्ये पण भरपूर कलर अवेलेबल आहेत आणि असं वेगवेगळे डिझाईन दिलेले आहे. ऑल ओव्हर असं डिझाईनमध्ये दिलेलं आहे आणि मध्ये थोडंसं असं खूप छान असा बेबी पिंक कलर आहे आणि कॉटनचा कपडा आहे. मेन म्हणजे याला इलास्टिक दिली आहे आम्ही, ह्यामुळे हे ना एकदम व्यवस्थित बसतात. हे बघा, तुम्हाला मी ते फोटो दाखवते की कशा प्रकारे बसत आहे. आणि याच्यावर 2 असे पिलो कवर आलेले आहेत. पिलो कवरची साईज पण बरीच मोठी आहे. काही पिलो कवर एकदम छोटे येतात बघा, तसं नाही आहे. हे पिलो कवर पण एकदम मोठं दिलेलं आहे. हे बघा, यावर पण असं डिझाईन दिलेलं आहे. मुलांना असे कार्टून्सचे फ्लावरचे डिझाईन खूप आवडतात. तर तुमच्याही मुलांसाठी किड्स बेडरूमसाठी तुम्ही हे नक्कीच खरेदी करू शकता दिवाळीसाठी. नेक्स्ट आहे याची पॅकिंग बघा किती छान दिली आहे. याची पॅकिंग बघा किती सुंदर दिली आहे. अशी बॅग जी की तुम्ही वापरून नंतर थोड्या दिवसांसाठी वापरून जेव्हा नाही लागत तेव्हा तुम्ही बॅगमध्ये पॅक करून ठेवू शकता. आणि किती छोटीशी घडी होती बघा, किती सॉफ्ट आहे. हे आहे कम्फर्टर. हे असं क्रीम कलरमध्ये दिलेलं आहे कम्फर्टर. हे दोन्ही साईडने तुम्ही यूज करू शकता. या साईडला असं फ्लावरचं डिझाईन दिलेलं आहे बघा, आणि इकडच्या साईडला असं वेली टाईप डिझाईन दिले. खूप छान आहे आणि जास्त हेवी पण नाही आहे. तुम्हाला खराब झालं तर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा वॉश करू शकता. जे आपले रेग्युलर आपले जे ब्लँकेट असतात वगैरे ते आपल्याला धुवायला खूप त्रास होतो, तर तुम्ही असे कम्फर्टर वगैरे वापरू शकता. बेडवर पण खूप सुंदर दिसतात आणि याचा यूज आहे ना दोन्ही साईडनी करता येतो, त्यामुळे अजूनच लुक छान दिसेल तुमच्या बेडचा. हे बघा, इकडच्या साईडला असं आहे, या साईडला कोयरीची डिझाईन दिली आहे. मी हा क्रीम कलर घेतलाय कारण कोणतंही बेडशीट टाका तुम्ही त्यावर हा नक्कीच मॅच होईल आणि क्रीम कलरमुळे रूम देखील फ्रेश दिसते आपली. हे बघू शकता तुम्ही, इकडे मी याचा व्हिडिओ लावते. त्यानंतर अजून एक आहे ते बेडशीट होते. हे दोन्हीही बेडशीट मी किंग साईजमध्ये ऑर्डर केलेले आहेत, कारण माझा बेड हा खूप मोठा आहे, 6 बाय 6.5. हे बघा,
हे कॉटनचं बेडशीट आहे. यामध्ये पण 2 पिलो कवर दिलेले आहेत तुम्हाला. हे एकदम प्रिंटेड आहेत. थोडासा येलो कलर, येलो आहे, येलो शेडमध्ये, येलो आणि पिंक. एकदम फ्रेश कलर आहे, त्यामुळे तुमची रूम पण एकदम फ्रेश फ्रेश दिसेल. हे 2 पिलो कवर याच्याबरोबर दिलेले आहेत आणि बेडशीट आहे, हे बघू शकता. या प्रकारचं असं बेडशीट दिलेलं आहे. मी याचा व्हिडिओ वरती लावते जेणेकरून तुम्हाला पूर्ण हे बेडशीट दिसेल. या व्हिडिओमध्ये इथं मी व्यवस्थित खोलून तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, तर इथे लावलंय मी, ते तुम्ही बघा. असं आहे हे. याचा पण एकदम फ्रेश कलर आहे आणि लाईट कलरमध्ये घेतलंय मी. नेक्स्ट आहे दिवाळीसाठी. हे याच्यामध्ये आहेत दियाज, ज्याने तुम्ही तुमचं होम डेकोर करू शकता. हे असे दिया हँगिंग मधले दियाज आहेत ना. क्वालिटी बघा किती छान आहे क्वालिटी. मस्त असं मोतींचं हँगिंग लावलेलं आहे, गोल्डन आणि मोती. तुमची वॉल कोणत्याही कलरची असेल तर त्याला मॅचिंगच होईल. आणि खालच्या साईडला अशा गोल्डन कलरचे बॉल्स दिलेले आहेत, त्यामुळे अजूनच उठावदार दिसतंय. ते पिंक शेडमध्ये आहे, ब्राईट कलरमुळे एकदम छान दिसतंय ते. हे बघू शकता तुम्ही. आणि अजिबात महाग नाही आहे, 150-200च्या रेंजमध्ये दिलेले. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 दिलेले आहेत हे हँगिंग्स. तुम्ही अशा वॉलला हँग करू शकता सेपरेटली. आणि यामध्ये एक साईडला एक झेंडूची माळ लावली, पुन्हा हे एक हँगिंग लावलं तर एकदम तुमची वॉल एकदम खुलून दिसेल, खूप सुंदर दिसेल. किंवा तुम्ही पोर्चमध्ये पण असं हँग करू शकता दियाज वगैरे. लाईटमध्ये अजूनच जास्त दिसेल, जास्त उठून दिसेल हा दिया. हा 5चा पॅक आहे. नेक्स्ट एक दियाच मागवले आहेत मी. याची लेंथ थोडीशी कमी दिलेली आहे, हे बघू शकता. सेम दिया आहे, हे वूडचं आहे. हे बघा बॅक साईडने असं आहे. हे पण पिंक कलरमध्ये सेम आहे, फक्त ह्याची लेंथ थोडीशी कमी आहे आणि त्याची जास्त आहे. तुम्ही हा एक असाही लावू शकता. हे बघा, याला देखील छोटे छोटे असे बॉल्स लावलेले आहेत, त्यामुळे ते अजून जास्त छान दिसतंय. छोटंसं हँगिंग दिलेलं आहे आणि वरती पण एक गोल्डन कलरचा बॉल दिलेला आहे. हे तुम्ही गोल्डन दिल्यामुळे आहे ना, हे कोणत्याही वॉलवर तुम्ही लावू शकता. वॉल कोणत्याही कलरचे असेल तर त्यावर मॅच होईल आणि खूप सुंदर दिसते. हा देखील 5 दियांचाच पॅक आहे. नेक्स्ट आहे एअरिंग. हे गोल्ड प्लेटेड इयरिंग्स दिलेले आहेत. हे बघू शकता किती छान डिझाईन दिलेली आहे. गोल्डन आणि त्यावर राणी पिंक कलरचा असं एक स्टोन दिलेला आहे, त्यामुळे ते खूपच सुंदर दिसते. आणि राणी कलरचा स्टोन आहे ना, हा कशावरही मॅच होतो बघा. साईडला असं बॉलचं असं डिझाईन दिलं आहे, नाजूक असं. आणि खूप लाईट वेट दिलेले आहेत, हे खूपच लाईट वेट आहेत बघू. आणि गोल्डन असल्यामुळे कोणत्याही साडीवर हे मॅच होतील. याचा व्हिडिओ देखील मी वरती लावते.
चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि अजून तुम्हाला दिवाळीचं काय काय बघायला आवडेल ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मी पुढच्या नेक्स्ट टाईम तो व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.